काय म्हणाल? पहिला जंगीदार स्वागत झालं, मंत्री म्हणून पहिल्यांदा शहरात आला. नागपूर अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाचा सर्वांचा शपथविधी झाला. त्यात मलाही मंत्रिपद मिळालं. त्याचा मनस्वी आनंद मला आहे. शिंदे साहेबांनी एक नवीन जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे आणि त्यांची जी काही प्रतिमा आज महाराष्ट्रात आहे कॉमन मॅन म्हणून, त्याच प्रतिमेच्या नुसार आम्हा सर्वांचं तसंच काम करण्याचं ध्येय आहे. ज्या खात्याची मला जबाबदारी दिलेली आहे, सामाजिक न्याय, खरं तर या खात्यामध्ये जेवढी आव्हानं आहेत ती आव्हान पेलण्याचं प्रयत्न माझ्याकडून केला जाणार आहे. आताही उद्यापासून आमचे दौरे हे सुरू होणार आहेत. उदय सामंत, उद्योग मंत्री आणि मी बीडला, मस्साजोगला जाणार आहोत. त्याचबरोबर परभणीचा सुद्धा आमचा दौरा असणार आहे आणि या मराठवाड्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात किंवा ज्या ठिकाणी घटना घडायचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी तातडीने पोहोचण्याचा आमचा मानस राहणार आहे. सर्व समाजामध्ये सलोखा कसा प्रस्थापित होईल आणि वाढती गुंडगिरी त्याला आळा कसा बसेल हा आमचा प्रयत्न असणार आहे. सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा कणखर भूमिका यात घेतलेली आहे. उद्या जाऊन आम्ही वस्तुस्थिती काय आहे त्याचा सुद्धा एक बारकाईने अभ्यास करू. तिथलचे SP असतील त्यांच्याशी भेटी घेणं, ग्रामस्थाची भेटी घेणं आणि सत्य काय आहे त्याचा अहवाल हा मुख्यमंत्र्याकडे आणि उपमुख्यमंत्र्याकडे सादर करणं हे आमचं काम असणार आहे. म्हणून निश्चितच नवीन जबाबदाऱ्या पेलताना एक समर्थपणे कशी पेलल्या जाईल आणि सरकार म्हणून या सरकारची प्रतिमा आणखीन कशी उज्ज्वल करता येईल हा आमचा प्रयत्न राहणार आहे. संभाजीनगरचं पालकमंत्रीपद पण आपल्याकडे असणार आहे. किती वेळा उत्तर द्यायचं? संभाजीनगरचं पालकमंत्रीपद आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे. माझ्याशिवाय दुसरं कोणी मंत्री नाही. संभाजीनगरमध्ये जी काही अनेक घटना या गेल्या 5-6 महिन्यामध्ये घडल्या आहेत, अवैध धंदे असतील, गुंडगिरी असतील आणि जमीन बळकावण्याचे जे काही प्रकार वाढलेले आहेत, या सर्व प्रकारावर आळा घालण्याचं काम माझं राहणार आहे. आणि म्हणून हे शहर प्रगतीपथावर जात आहे. या शहरामध्ये अनेक इन्व्हेस्टमेंट होत आहेत. अशा वेळेला जे इन्व्हेस्ट करणारे आहेत त्यांना एक पोषक वातावरण तयार करण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि ते वातावरण तयार करण्याचं काम आम्ही निश्चित करणार आहोत. जमीन बळकावण्याच्या प्रकरणात तुमच्या पक्षाचे जरी असले तरी त्यांच्यावर तेवढीच कारवाई कठोरतेने, कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही जाती धर्माचा असेल, त्याच्यावर कारवाई ही केली जाईल. कुणालाही याच्यातून सुटका होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. सिल्लोडमध्ये अशा तक्रारी जास्त मोठ्या प्रमाणात आहेत. तिथून काय गुंडगिरी मोडायला सुरुवात केली? सर्वीकडे कुठेही असेल ते दुसऱ्याच्या जमीन हडपणं हा गुन्हाच आहे. आणि जे गुन्हेगार स्वतःला मला कुणाचा पाठबळ आहे, कुणाचा मला धाक नाहीये असं जर समजत असेल तर त्यांना योग्य धडा हे आम्ही आमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत.